मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मुलांच्या शाळा सुरू होत आहेत आणि प्रत्येक आईला पडणारा प्रश्न आहे की डब्यात काय द्यायचं। चला तर मग आज कोबीचा पराठा कसा बनवायचा ते पाहूया। चला रेसिपीला सुरुवात करूया। कोबीचे पराठे बनवायचे आहेत, ते सारण भरून केलेले आहेत, भरपूर सारण घालून केलेले पराठे आहेत। तुम्ही ते पाहू शकता, काटोकाट सारण भरलेलं आहे आणि पराठा पण टम्म काटोकाट फुगल्यानंतर तुम्ही पराठ्यामध्ये सारण जे आहे ते काटोकाट पसरलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता। आणि पराठ्याचं तुम्ही 2 भाग सहजरित्या करू शकताय आणि त्यामध्ये सारण तुम्हाला दिसत असेल, भरपूर सारण घालून केलेला पराठा आहे। आणि कोबीचे पराठे तसं जर पाहायला गेलं तर बनवायला सोपे आहेत, पण कधी कधी काय होतं, सारण पाणी सोडतं आणि पाणी सोडल्यामुळे पराठे फुटतात। कोबी आपण किसून घेतला ना, त्याला पटकन पाणी सुटतं आणि पाणी सुटलं की पराठे लाटता येत नाहीत आणि पराठे लाटताना त्यातील सारण बाहेर येतं। मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने पराठे कसे बनवायचे आणि पराठे बनवत असताना काही छोट्या मोठ्या टिप्स सांगणार आहे। त्या पद्धतीने जर तुम्ही पराठे बनवले तर तुम्हीही पराठे बनवत असताना ते फुटणार नाहीत किंवा सारण जे आहे त्याला पाणी सुटणार नाही आणि पराठे लाटताना तुम्ही सहजरित्या पराठे लाटू शकणार आहे। मग चला तर ते कसे बनवायचे आपण पाहूया। मी इथे एक मध्यम आकाराचा कोबी घेतलेला आहे, हा आपल्याला किसून घ्यायचा आहे। तुम्ही बारीक कट करूनही घेऊ शकता, परंतु कट करायचं म्हटलं तर तो बारीक कट केला पाहिजे, त्याऐवजी मी इथे कोबी किसून घेत आहे। तुम्ही ते पाहू शकता, कोबी छान असा किसून झालेला आहे। पराठ्यासाठी लागणारं आपण सारण बनवून घेऊया। एक मध्यम आकाराचा जर कोबी घेतला तर त्यामध्ये साधारणतः 8 ते 10 पराठे सहजरित्या आपण बनवू शकतो। एक मध्यम आकाराचा कोबी किसून घेतलेला आहे आणि आपल्याला त्याचं सारण आता बनवून घ्यायचं आहे। एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घालायचं आहे। सारण बनवत असताना आपण इथे सर्वात शेवटी मीठ घालणार आहे। सुरुवातीला जर मीठ आपण घातलं तर सारणाला पाणी सुटतं आणि पराठे फुटतात, त्यामुळे आपण पराठे बनवत असताना सारणामध्ये मीठ मिक्स करणार आहे। ही एक महत्त्वाची टिप्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवा। तेल छान असं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घातलेले आहेत। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत, त्या त्यामध्ये घालायचं आहे। अर्धा इंच आल्याचे काप थोडेसे ठेचून घ्यायचे आहेत, ते त्यामध्ये घालायचे आहेत। आणि 2 हिरव्या मिरचीचे काप बारीक करून घेतलेले आहेत, ते त्यामध्ये मिक्स करायचे आहेत। आता मी इथे लाल तिखटही वापरणार आहे, त्यामुळे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। तुम्ही जर लाल तिखट वापरणार असाल तर मिरची कमी घाला। मी इथे लाल तिखटही वापरणार आहे। अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। पाव चमचा त्यामध्ये हिंग घातलेला आहे। सारण बनवत असताना त्यामध्ये हिंग घातल्यामुळे हिंगाचा जो स्वाद आहे तो सारणामध्ये छान लागतो आणि पराठे पण त्यामुळे चवीला छान लागतात। अर्धा चमचा जिरेपूड घातली, अर्धा चमचा धनेपूड घातली आणि इथे लाल तिखट मी 1 चमचा घातलेला आहे। सर्व मसाले घालून झालेले आहेत। आता कोबीचा जो किस आहे तो त्यामध्ये घालायचा आहे। किस घातल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती हाय करायची आहे। हाय फ्लेमवरती आपल्याला हा जो किस आहे तो परतून घ्यायचा आहे। तुम्ही जर लो फ्लेमवरती जर परतून घेतलं तर लगेच पाणी सुटणार आणि शक्यतो हाय फ्लेमवरती जर कोणताही पदार्थ परतून घेत असताना त्यामध्ये पाणी लगेच सुटत नाही, म्हणून ही एक टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा की सारण परतून घेत असताना हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं, त्यामुळे पाणी सुटत नाही। आपण इथे मीठ घातलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला सारण पूर्णपणे कोरडं दिसत असेल। त्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि छान असं परतून घेतलं। सारण कोरडं झाल्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि सारण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। आणि पराठे बनवत असताना सारण जर थंड असेल तर पराठे आपण व्यवस्थित लाटू शकतो, म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की सारण हे थंड झालेलं असावं, म्हणजे आपल्याला पराठे छान असे लाटता येतात। तुम्ही ते पाहू शकता, सारण छान असं कोरडं आहे, त्यामुळे हे जे सारण भरून केलेले पराठे आहेत ते सहजरित्या कोणीही लाटू शकेल असं हे सारण तयार झालेलं आहे। हे सारण थंड होण्यासाठी 15 ते 20 मिनिटं सहज लागणार आहेत, म्हणून एका साईडला ते ठेवलेलं आहे आणि आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी साधारणतः 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। गव्हाचं पीठ भिजवत असताना थोडं थोडं त्यामध्ये पाणी मिक्स करून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीला जास्त जर पाणी घातलं तर पीठ सैलसर भिजवलं गेलं तरी पराठे लाटता येत नाहीत आणि जास्त घट्टसर जरी असेल तरी पराठे व्यवस्थित लाटता येत नाहीत, त्यामुळे तुम्हाला तशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे। जास्त सैलसर भिजवायचं नाही आणि जास्त घट्टसरही भिजवायचं नाही। आपण चपातीसाठी ज्या पद्धतीने पीठ भिजवून घेतो त्या पद्धतीने हे गव्हाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे।
थोडं थोडं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. साधारणतः 2 वाट्या गव्हाचं पीठ भिजवण्यासाठी मला पाऊण ग्लास पाण्याची गरज लागलेली आहे. मग तुम्ही गव्हाचं पीठ जर कशा पद्धतीनं आहे त्यानुसार पाणी कमी जास्त लागू शकतं. आणि पाऊण ग्लास त्यामध्ये पाणी मी मिक्स करून छान असं पीठ भिजवून घेतलेलं आहे. हे पीठ भिजवून झाल्यानंतर लगेच तुम्ही पराठे लाटू शकत नाही. लगेच जर पराठे लाटले तर फाटण्याची शक्यता असतात. पराठे व्यवस्थित लाटता येत नाही. थोडंसं वरून तेल लावलेलं आहे आणि कणिक थोडीशी मी मळून घेतलेली आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहे. जे आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे म्हणजेच कणिक जर भिजली 10 ते 15 मिनिटं तर आपल्याला पराठे छान लाटता येतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, कणिक थोड्या वेळासाठी भिजली की कणिक मऊसूत होते आणि त्याचे पराठे आपल्याला छान असे लाटता येतात. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं सारण जे आहे तेही थंड झालेलं आहे आणि हे पीठ जे भिजवलेलं आहे तेही सैलसर झालेलं आहे. म्हणजे पीठ छान असं भिजलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला पराठ्यासाठी तुम्हाला लहान मोठे जेवढ्या आकाराचे पराठे बनवायचे आहे त्या पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे एवढा पिठाचा गोळा मी घेणार आहे. आता आपल्याला पराठे लाटण्यासाठी थोडं पीठ पाहिजे, मग गव्हाचं पीठ एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे. आता आपण पराठे लाटून घेऊया. सारण बनवत असताना आपण त्यामध्ये मीठ घातलेलं नाही, त्यामुळे आता ते सारण थंड झालेलं आहे. आता आपल्याला मीठ घालायचं आहे. त्यामध्ये मीठ चवीनुसार घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी इथे आत्ता मीठ घातलेलं आहे. आता थंड सारण झाल्यामुळे सारणाला पाणी सुटत नाही आणि सुरुवातीला थोडीशी कोथिंबीर घातलेली आणि जी काही कोथिंबीर राहिलेली ती इथे मी घातलेली आहे. आणि आपल्याला आता त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे हातानंच मी छान असं मिक्स करून घेणार आहे. म्हणजे मीठ सर्व सारणामध्ये छान असं मिक्स होईल. तुम्ही ते पाहू शकता हाताच्या साह्यानेच मी छान असं सारण मिक्स करून घेतलेलं आहे. कणकेचा एक लहानसा गोळा घेतलेला आहे, त्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला हा थोडासा लाटून घ्यायचा आहे. पुरीच्या आकाराचा लाटून झाला की आपल्याला त्यामध्ये सारण भरायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता एकसारखं लाटून झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये सारण भरून घेऊया. तुम्ही कोणतेही पराठे बनवा, कशाचेही पराठे बनवा, पराठे बनवत असताना सारण भरपूर प्रमाणात जर घातलं तर ते पराठे चवीला छान लागतात. तुम्ही ते पाहू शकता यामध्ये आपल्याला भरपूर असं सारण घालायचं आहे. असं जास्त प्रमाणात जर सारण घातलं तर पराठे चवीला छान लागतात. आणि अशा पद्धतीने मी सारण घातलेलं आहे आणि अशा कडा त्याच्या दुमडून आपल्याला कणकेचा जो भाग थोडासा राहिलेला आहे तो काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गोलाकार केलेला आहे आणि सुरुवातीला हाताच्या साह्यानेच छान असं पसरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पीठ लावून जर थोडंसं हातानेच पसरून घेतलं की ते सारण सर्व पराठ्यामध्ये छान असं मिक्स होतं आणि कडेपर्यंत सारण पोचतं. अशा पद्धतीने छान असं एकसारखं पसरून घ्यायचं आणि नंतर लाटण्याच्या साह्याने पराठा छान असा गोलाकार लाटून घ्यायचा आहे. मग तुम्हाला तो कोणत्या शेपमध्ये जसा बनवायचा तसं तुम्ही बनवा. आणि पराठा नेहमी लाटत असताना हलक्या हाताने जर लाटला तर तो शक्यतो पराठा फुटत नाही आणि सारण जे त्यातील आहे ते बाहेर येत नाही किंवा पोळपाटाला चिटकत नाही. तुम्ही ते पाहू शकता भरपूर सारण आपण त्यामध्ये घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने एकसारखा पराठा लाटून घेतलेला आहे. पराठा लाटून घेण्या अगोदरच सुरुवातीला गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तुम्ही ते पाहू शकता तवा छान असा गरम झालेला आहे. इथे मी साधारणतः 1 चमचा तूप त्यामध्ये तव्यामध्ये घातलेला आहे. मग तुम्ही तूप, बटर किंवा तेल काहीही वापरू शकता, परंतु मला पराठ्याबरोबर तूप आवडतं किंवा मुलंही ते आवडीने खातात म्हणून सुरुवातीला मी तूप घातलेलं आहे. आणि असा पराठा गोलाकार छान असा फिरवलेला आहे तव्यामध्ये, म्हणजे एकसारखं तूप पराठ्याला छान असं लागलं जाईल. तुम्ही ते पाहू शकता. एका बाजूने पराठा हलकासा भाजल्यानंतर आपल्याला त्याची बाजू पलटायची आहे आणि वरून भरपूर सारं तूप त्याला पराठ्याला लावून घेतलेलं आहे. बटर जरी लावलं तरी छान लागतात पराठे. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही ते वापरू शकता. मी छान असा तुपामध्ये पराठा चांगला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आणि खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. पराठे शक्यतो खरपूस होईपर्यंत भाजले तर ते खातानाही छान टेस्टी लागतात. तुम्ही ते पाहू शकता सर्व बाजूने एकसारखा पराठा आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला पराठा भाजून घेत असताना मीडियम किंवा हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचा आणि पराठा हलकासा भाजून झाल्यानंतर लो फ्लेमवरती तो भाजून घेतला तर पराठा छान असा खरपूस भाजला जातो आणि असे खरपूस भाजून घेतलेले पराठे पण छान लागतात. म्हणून पराठा भाजून झाल्यानंतर लो फ्लेमवरती छान असा सर्व बाजूने एकसारखा अशा पद्धतीने भाजून घ्यायचा, म्हणजे तो खरपूस भाजतो. तुम्ही ते पाहू शकता पराठा छान असा भाजलेला आहे आणि हा पराठा आपल्याला आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. दुसराही पराठा अशाच पद्धतीने बनवून घ्यायचा आहे. सर्व मिश्रणाचे पराठे अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत.
हे पराठे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता. मग तुमच्या मुलांना ज्या पद्धतीने आवडतात तशा पद्धतीने असे पराठे नक्की बनवून द्या. आणि असाही जरी खाल्ला तरी गरम गरम पराठा हा खूप छान लागतो. तुम्ही इथे पाहू शकता सर्व पिठाचे आपण पराठे बनवून घेतलेले आहेत आणि खूप छान असे पराठे झालेले आहेत. सकाळी नाश्त्यासाठी बनवायचे असतील किंवा तुम्हाला टिफिनसाठी जर बनवायचे असतील तर अशा पद्धतीने कोबीचे पराठे नक्की बनवून बघा. कोबीचे पराठे चवीला अप्रतिम लागतात. फक्त कोबीचे पराठे बनवत असताना सारण भरपूर घालून पराठे करायचे आणि सारण बनवत असताना थोडेसे 1-2 टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर तुमचेही पराठे छान असे बनले जातील किंवा फाटणार नाहीत. अशा पद्धतीने पराठे बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही इथे पाहू शकता पराठे पाहता क्षणी खावेसे वाटणारे असे दिसत आहेत आणि खूप छान असे पराठे झालेले. आणि तुम्हाला एक पराठा मी दाखवते की कशा पद्धतीने त्यामध्ये सारण भरलेलं आहे आणि पराठ्याला कसा लेअर सुटलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता काठोकाठ सारण पसरलेलं आहे आणि असे जर पराठे झाले तर ते खावेसे वाटतात. भरपूर सारण घालून केलेले पराठे आहेत. तुम्ही ते पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.